आणि याच्यात दुसरा फायदा कसा आहे प्रधान, आता आपण नळीने पाणी देतोय बरोबर, नळीने पाणी देत असताना जेव्हा आपण वापरणार आहेत पाणी जेव्हा याच्यात जाणार आहेत, मुळा कुठं वाढतात की पाण्याच्या दिशेने. आता इकडे पाणी नाही त्याच्यामुळे इकडे मुळा कमजोर होतील. जेव्हा फोनवर होतात ना करा ना, महाविस्तार ॲप करा. ही प्रोसेस तुम्ही लागवडीच्या सेम म्हणजे आता हे 2 फुटाचं जे ठेवलं आपण, हे 2 फुटाचं करायचं आणि हे असं तुम्ही फक्त आता आपण पाईप पुरतं केलं ना तर ते 2 बाय 2चा पूर्ण स्क्वेअर काढून घ्यायचा. हां, पूर्ण स्क्वेअर काढल्यानंतर काय होतं मग जे तुम्ही तुम्हाला आणि त्याच खड्ड्यामध्ये आपण साईडला आपण हे ठेवू शकतो. फार्मर आयडी माहिती या पद्धतीमध्ये असं आहे तर अगोदर जर नवीन जाळं लावायचं असेल तर 2 बाय 2चा गड्डा करायचा असतो आपल्याला. 2 बाय 2चे गड्डे खंदून त्यात हे 4 पाईप घ्यायचे असतात. आणि जर बाग मोठी असेल लावलेली असेल तर दुपारी आपला जो सावली जी पडते या झाडाची जो सावलीचा घेर पडतो तिच्यापासून आता एक हां आणि त्याला याला आपण झाड लावताना 4 गड्डे घेतो आणि जर झाड मोठं असेल तर 6 गड्डे घेतो आपण त्यासाठी. आणि त्यात काय करायचं आहे अगोदर सुरुवातीला आपल्याला 2 फूट आपण गड्डा घेतलेला आहे अगोदरच. आपल्या प्रत्येक गड्ड्यामध्ये अर्धा फूट आपल्याला हे शेणखत रासायनिक खतं वगैरे टाकून किंवा बुरशीनाशक हे टाकून आपल्याला गड्डा भरून घ्यायचा आहे अर्धा फुटापर्यंत. जो काही कमीत कमी आता आपल्या बघितलं तर खारड झालेला आहे. कशामुळे झाला? पाण्याचा अतिवापर. मग या दृष्टिकोनातून जर आपण छोट्या छोट्या टेक्नॉलॉजी कमी खर्च म्हणजे खर्च काय तर फक्त मजुरीच आपल्याला लागणार, तर याचे रिझल्ट एवढे सुंदर मिळतील तुम्हाला. कारण काय, आत्ता जे पाणी देतोय आपण हे आपण सरफेसला देतोय, वर जमिनीवर देतोय. ज्यावेळेस या माध्यमातून आपलं पाणी जाणार आहे तर ते रूट झोनमध्ये मुळाच्या जिथे गरज आहे ती जे आता त्याच्यात आहे पहा, जेच आता मी इथे येऊन तुम्हाला एक गोष्ट सांगितली तसंच आमच्याकडे एक महाविस्तार AI ॲप म्हणून एक ॲप आहे बरोबर. तर ते ॲप्स काय काम करणार आहे की जसं परत काही गोष्टी आणली की तुम्ही परत कृषी विभागाला येऊ शकत नाही बरोबर. तर ते AI ॲपमध्ये अशा गोष्टी आहेत की तुम्ही जर कधी विचारलं की आंब्याच्याकडे फोटो काढला आणि ते ॲपला टाकलं तर ते लगेच सांगेल पानांवरून म्हणा की याच्यावरती असा आजार असा रोग आलेला आहे. तुम्ही जर म्हटलं की आज बाजारभाव काय आहेत, हवामान कसं राहणार आहे, कुठं गोडाऊन शिल्लक आहेत का आपल्याला धान्य साठवायला, तर सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळणार आहे. कोणाला विचारायची गरज नाही. जर कधी कोणी महाविस्तार AI ॲप्स डाउनलोड केलं नसेल तर 2च मिनिटाची प्रोसिजर आहे. तर सर्वांकडे आता मोबाईल आहेत तर प्रत्येकाने गुगल प्ले स्टोअरला जा आताच 2 मिनिटात. कोणी गेलं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत ज्या खरीप पूर्व नियोजनाच्या काही मोहिमा राबवल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण प्राध्यापक शैलेश वागसर यांच्या शेतावर आहोत. या शेतावर आपण कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना जी आहे या योजनेअंतर्गत आंबा या पिकाची लागवड केलेली आहे. आपणास कल्पना आहे की कृषी विभागामार्फत आता उत्पादन वाढीसोबतच काही जे नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा विकास कसा करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या अनुषंगाने या मोहिमा राबवल्या जात आहेत. त्याचाच एक जो महत्त्वाची तंत्रज्ञान आहे की आपण CRA म्हणजे क्लायमेट रिझिलन्स ॲग्रिकल्चर या अनुषंगाने आपण पिकासाठी जे काही कार्यक्षम पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये मातीचं सुपोषण करून
चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण उपस्थित शेतकऱ्यांना या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात, या तंत्रज्ञानाच्या संदर्भात माहिती करून दिलेली आहे. नक्कीच या कार्यक्रमामध्ये जे काही शेतकरी उपस्थित आहेत, भविष्यामध्ये या सर्व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला उत्पादन खर्च कमी करून उत्पादन घेता येईल या अनुषंगाने प्रयत्न करतील. आणि कृषी विभागाचं जे काही उद्दिष्ट आहे, जे भविष्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला आर्थिक समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आमच्या पूर्ण टीमच्या वतीने आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सहभागामुळे हे सर्व शक्य होईल अशी मी आशा बाळगतो. आज आमच्या शेतावर येऊन चोपडा तालुक्याचे कृषी अधिकारी आदरणीय साळुंके साहेब, महेश सनेर व त्यांचे सर्व सहकारी हे सर्व या ठिकाणी आले आणि मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता. आणि मी जो हा 1 एकर परिसरामध्ये या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर फळबाग कृषी लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड केलेली आहे, त्या संदर्भात त्यांनी जी काही नैसर्गिक संसाधने यांची जतन करण्यासंदर्भात व अधिक उत्पादन क्षमता विकसित करण्यासंदर्भात जे CRA तंत्राचं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलं, निश्चितच ते स्तुत्य असं आहे. आणि जवळपास सर्वच जण आम्ही या तंत्राचा वापर या वेगवेगळ्या फळबागांसाठी करणार आहोत. त्याशिवाय त्यांनी केळी लागवडी संदर्भात असेल किंवा रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांच्या संदर्भात असेल, या संदर्भात देखील या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे की ज्याच्या साहाय्याने निश्चित कृषी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आम्ही मानतो. सर, आपण फळबाग वळलेले तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्यांना आपण काय आव्हान देऊ इच्छिता? निश्चितच फळबाग ही ज्या पद्धतीने थोडी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्याला असं म्हणता येईल किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच आहे. याच्यासाठी थोडासा वेट अँड वॉच असतो, थोडा काळ आपल्याला जाऊ द्यावा लागतो. तोपर्यंत आपल्याला पीक व्यवस्थापन, आपली बाग व्यवस्थापन करून घ्यायची असते आणि त्यानंतर जेव्हा उत्पादनाला सुरुवात होते तर अचूक मार्गदर्शन आणि योग्य त्या कार्यवाहीच्या माध्यमातून आपल्याला फळबाग ही निश्चित उपयुक्त ठरते. आजच्या बाजारभाव जे आहेत कृषी मालाचे, आपण ते पाहत असताना कोणत्याही पिकाच्या बाबतीत शाश्वती नसताना फळबाग योजना किंवा फळबाग शेती ही आपल्याला निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते.